शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर उत्तर जिल्ह्यात सध्या नाशिक पुणे या रेल्वे मार्गावरून 3 तालुक्यांमध्ये जोरदार संघर्ष चालू असताना केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगुरवाल अहिल्यानगर पुणे या उच्चगती रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून गती मिळाल्याचं सांगून नाशिक पुणे हा मार्ग अहिल्यानगर मार्गे जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकल्पाच्या नव्या समाजयोजित मार्गाबाबत दिल्याचं डुंगुरवाल यांनी म्हटलं आहे। केडगाव बायपास रोडवरील अनुराज टायर गोडाऊन मध्ये व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 41,26,339 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 4 जणांना ताब्यात घेतले असून गोडाऊन मालक पसार झाला आहे। गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थाचा जीव धोक्यात घालून सुरू असलेला हा बेकायदेशीर उद्योग एलसीबीने धाडसीने कारवाई करून उघडकीस आणला। भरधाव वेगात असलेल्या बसने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात बसमधील 7 ते 8 प्रवासी जखमी झाले। यातील 2 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। केडगाव मधील अंबिका बस स्टॉप जवळ रविवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। यात बसच्या चालकाकडील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या कारणातून तरुणावर चाकूने हल्ला करण्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात एका तरुणास त्याच्या मित्राला मारहाण करून 2 दुचाकीची तोडफोड केली। याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एसटी बस चालकाला रस्त्यात वाहन आडवे लावून मारहाण केल्याची घटना पहाटे 5:30 वाजच्या सुमारास शहरातील केडगाव बायपास ओव्हरब्रिज खाली घडली। बंडू नीलकंठ पाटील असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।